मी काहीतरी कांड केलाय. काय ग? तुला माझं काय कांड केलास बया? काय केलंस? मला नाही आवडलं. का म्हणून मनानेच काही पण करायचं. तू तुझ्या खुद मनाची मालकीन झाली. लोक एवढं मला म्हणतात कपाळावरच्या मिशीवाली बाई, कपाळावरच्या मिशीवाली बाई. म्हणूनच तुला ना अक्कल दिली नाही देवानी. हा, लोक काही म्हणतील तुला. तुझी मनाची मालकी नाही. मी काय सांगितलं सोड बंद कर तिकडं. मी तुझ्या मनाची मालकी. तुला कोणी अडवलं? मम्मीने लय शिव्या घातल्या. शिव्या तर द्यायच्या लायकीचीच आहेस तू. अगं पण तू ते जॉईन का काढलं रुचिता? आम्हाला आहे का? आम्हाला 4 बोटांचा गॅप आहे डायरेक्ट. ये नहीं सुन सकते हम. हे मला एडिटच करावं लागणार. कुत्रीला पण नाही आवडलं मग आपल्याला. काय? अच्छा हा रे मिशा कधी कापले चांगला होता सेट ब्रिज पुण्याचा. कपल पॉइंट. काय आता टाइम सोबत स्वतःला बदलावं लागतं. तुझं नेटवर्क कसं जॉईन झालं? नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि भरपूर सारे व्लॉग्स मी टाकत असते आणि मला मज्जा येते. तुमचा रिस्पॉन्स पण मला खूप आवडतो. तुम्ही लोक खूप प्रेम करता. आजचा नवीन व्लॉग आहे. मला सगळ्यांचे रिॲक्शन्स रेकॉर्ड करायचे. जसं तुम्ही विशालच्या व्लॉगमध्ये, विशालच्या पॉडकास्टमध्ये बघितलं असेल की चॅलेंजच्या नादात, पॉडकास्टच्या नादात मी माझं युनिब्रो होतं ते काढलेलं आहे. आणि आता मी पण माझे नॉर्मल माणसांसारखे 2 आयब्रोज आहेत. एक सिंगल नाही आहे. कपाळावरची मिशीवाली बाई आणि क्रूर सिंग आणि कोचिकामी आणि शिनचॅन. आता हे तुम्हाला सगळं काहीही म्हणता येणार नाही आहे, कारण की हे मी काढलेलं आहे. सो बीइंग व्हेरी ऑनेस्ट, हे माझ्या मम्मी पप्पांना, बहीण भाऊ, माझी मैत्रीण, कोणालाच माहीत नाही आहे. सो मी सगळ्यांचे रिॲक्शन्स रेकॉर्ड करणार आहे. आणि माझ्या मम्मी पप्पांना जेन्युअनली चक्कर येणार आहे, कारण त्यांनी मला कधीच असं बघितलेलं नाही. आणि माझ्या आईला ते माझं युनिब्रो होतं, माझं आयब्रो होतं, ते खूप जास्त आवडायचं. तिला असं वाटायचं मी काजलसारखी दिसते. पण मी आय एम जस्ट टायर्ड ऑफ ट्रोलिंग अँड हेटिंग. तर आता मी ते काढलेलं आहे आणि आता सगळ्यांचे आपण रिॲक्शन्स बघणार आहे. सो घरी गेल्या दाखवते की मम्मी कशी रिॲक्ट करते. गाईज, मी सोसायटीच्या खाली आली आहे आणि आता वरती चालली आहे पायऱ्या चढायच्या. मौत के मुंह में हात डालने वाली हूँ मैं. मला खूप भीती वाटते मम्मी कशी रिॲक्ट करणार आहे. बट लेट्स सी काय होतं. हे नीट अजून शेप दिलेला नाही आहे. त्यांनी फक्त पॉडकास्टमध्ये तात्पुरतं कट केलं आहे. पण याला नंतर नीट शेप देऊयात. पण आधी माझी आई मला कसा शेप देणार आहे हे सगळं बघून ते बघूयात. आहे मला रिॲक्शन हवी आहे. मला नाही आवडलं. का म्हणून मनानेच काही पण करायचं. तू तुझ्या खुद मनाची मालकीन झाली. लोक एवढं मला म्हणतात कपाळावरच्या मिशीवाली बाई, कपाळावरच्या मिशीवाली बाई. म्हणूनच तुला ना अक्कल दिली नाही देवानी. हा, लोक काही म्हणतील तुला. तुझी मनाची मालकी नाही. मी काय सांगितलं सोड बंद कर तिकडं. मी तुझ्या मनाची मालकी. तुला कोणी अडवणार आहे का? मला जरा रिॲक्शन हवी आहे तुझी. कशाबद्दल? मी काहीतरी कांड केलाय. काय ग? तुला माझं काय कांड केलास बया? काय केलंस? अगं तुला माझं तसं काय वेगळं दिसतंय का? काय
थोबाड रंग लागली. अगं माझ्या कपाळावरची मिशी दिसत नाही का तुला? अय्या तू जॉईन का काढलीस? मूर्ख आहेस का थोडीशी? खरं का काढलंस पण? वाईट वाटत होतं. काय वाईट वाटत होतं? लोक करत होते म्हणून? लोक करतच राहणार, मग तू हे करणार आहेस? मम्मीने लय शिव्या घातल्या. शिव्या तर द्यायच्या लायकीचीच आहेस तू. अगं पण तू ते जॉईन का काढलं रुचिता? आम्हाला आहे का? आम्हाला 4 बोटांचा गॅप डायरेक्ट. खरंच तुला खरंच अक्कल नाही हा अजिबात. का केलंस? लोकांमुळं? लोक उद्या तू टकलं घेऊन फिरतील, मग टकलं करशील का? काय पोरगी आहे रे बाबाशी. नाही आवडलं. अजिबात नाही, मला तू आवडलीच नाही. पण तुला काय गरज होती ग? विशालसोबत पॉडकास्ट मध्ये काढलं नाही डॅड दिदी. विशालला तर अक्कल नाही, तुला तर अक्कल पाहिजे ना. पण त्याला कळत नाही का? नाही जॉईंट सगळ्यांना थोडी असतात, नशीबवाल्यांना असतात. पण तू तुझं नशीब आता पाण्यात घालवलंय म्हणून आम्हाला काही बोलू नको. तू आहेस ना माझ्यासोबत. पण खरंच अगं नाही काढायला पाहिजे होतं. तू खूप चुकीची वागली. बिग बॉस वर का बोलते? पण तू का काढलं? चांगलं नाही दिसत आहे. छान दिसतंय पण ते छान होतं ना नॅचरल. अगं लोक मला किती वाईट बोलत होते ग. मग लोक तू तर आधी अशी होती की लोक काय पण बोलू द्या, आपल्याला आपलं करायचं, आपल्या पायावर उभं राहायचं. आणि काय तुझे पाय खपले का काय? पायर उभं राहायचं होतं आई बरोबर थोडी. अरे मग लोकांनी जज केलं म्हणून तू ते आयब्रोज कट केले. चांगलं नाही दिसत आहे का? चांगलं दिसतंय. मला अशी घेणार आहेस तू ब्लॉगमध्ये? हो. लिपस्टिक पण नाही. आपण एडिट करू. छान लिपस्टिक वगैरे लावा. पोटांना लिपस्टिक स्वतः मेकअप करून आले मी. आत्ता उठली गाईस, आत्ता उठली. मम्मी सांगितलं होतं हिला असं बसायला. गाईज आता मी आईकडनं तर भरपूर शिव्या काढल्यात. पुढच्या शिव्या मला त्या दाखवण्याच्या लायकीच्या नव्हत्या म्हणून मी ते ब्लॉग तिथेच तो तिचा पार्ट एडिट आउट केला आहे, स्किप केला आहे. आता माझ्या सोसायटीमध्ये फर्स्ट फ्लोअरला माझे फ्रेंड्स राहतात, जे तुम्ही बाकीच्या ब्लॉग्समध्ये बघितले असतील. आकाश सूरज, जे माझे जो डान्स रियालिटी शो होता मी होणार सुपरस्टार, त्याचे विनर आणि मी सेकंड आले होते. आता त्या लोकांनी मला असं कधीच पाहिलं नाही इमॅजिन केलं आहे. आता मला त्यांचे रिॲक्शन्स बघायचे. कुकी लपव. काय लपू? कुकी कुकी की कुकी? तुझी कुत्री लपव. रुचिता आली होती. अरे लपव ना पटकन. हिला घेऊन जा रे आतमध्ये. किती टाइम वेस्ट करतो हा माणूस माझा आयुष्यात. डुकरा, ती साईडला थांबकी जरा. अरे इकडे या ना. काय माझे आई बघा. काय केलं लागलीस? उडवलं. बाई रस्ता काय केला तुला? रस्ता मोकळा गेला तिने. एरोप्लेन घुसल्या. मान भरायला का? अरे मग लोक मला इतकी नावं ठेवत होती. अरे हे बंद कर. म्हणायची मिशावाली. मग मिशी काढून टाकली. मिशी अरे पण ते एरोप्लेन गेल्यावरच वाटायला लागला. रोड रोलर फिरवलं. ए बाळा अगं मग ते जरा करायचंय तर त्याला नीट कसं कधी केलं तू? हिने बघ काय केलं. म्हणजे मग दे झापटा. तुझ्या रोड रोलर चांगला कधी केला आज? काल एका युट्यूब व्हिडिओ मध्ये. ये नहीं सुन सकते हम. हे मला एडिटच करावं लागणार. कुत्रीला पण नाही आवडलं तो कापलेलं. काय डॉगला पण नाही आवडलं तो उडवलेलं आहे. नको बोलू. नको बोलू. अगं नको बोलू. अरे काय घाणेरडे रिॲक्शन होते यार. ए हे बघ. घाणेरडंच होतं रिॲक्शन. तिला ती लांबच बोल, मला बघायचं नाही तुला. अगं उडवलं तुझी. मधला रस्ता मोकळा गेला.
सपाट झाली अरे तुझ्यापेक्षा ना हे तरी बरं दिसतोय मला मोठं पडलं बघ. हे काय दुःख आहे लोकांनी मला फक्त रोस्ट करण्यासाठी. मला वाटलं तर मला म्हणतील किती सुंदर दिसते, माणसात दिसते. आता तुला कोणी ठीक आहे, हे काय माहितीये का, तू माणसात दिसते बरोबर आहे, पण माणसाच्या पलीकडे दिसते. नीट 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 चांगली वाटते सुन काय चांगली वाटते. खरं. आता ते माझं ते सांग, ते माझं ड्रेस चांगलं दिसत होतं का हे चांगलं? असे करत चल. मला मम्मी काय म्हणली माहितीये का, मला म्हणे गेलं तुझं भाग्य आता. असं काय नसतं. असं तुझी काय मम्मी नसतं. तर ना पुढचंच असत. मग आमच्या कुकीचं केवढं भाग्य केलं असं. तिला रोज टकले करतो आम्ही. तिला रोज टकले करतो आम्ही. एवढी हिचं भाग्य किती होतं असलं तिचं भाग्य दिसत तिचं भाग्य बघ उजगडे केलं तिचं भाग्य. तिला सपाट केली आधी. नको म्हणून तिचं भाग्य केलं. माझ्याशी की मोजू मऊ मोजू मऊ मोजू कुकुरू मोजू बुकुरू. चावू नको चावू नको. चावू नको फक्त त्या कपाळावर फटका दे. नाही पिल्लू मजा आहे ना. पिल्लू जाऊ नको तू तरी नको जाऊ मला सोडू. गेला निघून. जाऊ बड्या निघून जा आपलं. आता भावाची रिॲक्शन बघा. जरा गाणं बंद कर रे. उठ एक मिनिट, उठ तर. काय वेगळं वाटतंय का? का मी वेगळं दिसतो केस का? अरे माझ्यात काय वेगळं दिसतंय का? नकली केस आहेत. माझे ओरिजिनल केस आहेत. मग आता अजून काय जाऊन नीट बघ. हॉट दिसतोय मी. अरे नीट बघ, माझ्यात काही फरक दिसतोय का? लेन्सेस घातलेत. अरे लेन्सेस कुठे घातलेत? ओरिजिनल डोळे आहेत. मग फरक काय बघू? पिंपल गेलेत. अरे मला पिंपल कधी होते? हा, मग काय बघू काय आता? हाय तशी दिसते. हे बघ. काय? अच्छा हा रे, मिशा कधी कापली? इथं मला गाईज, इथं मला दाढी होगा ना गाईज. आणि हे बघा, ही मिशा कापूर राहिली. पण सांग कसं वाटतंय? जाऊन दे, मी हॉट दिसतोय. अरे सांग ना कसं वाटतंय? अरे दिसतोय. पण का कापलीत का पण? सगळे बोलत होते मला म्हणून. हे बघा गाईज, असं पाहिजे मला तर. नाही एकदम हॉट आहे मी, एकदम आहे का. काय पण हे कसं वाटतंय? आधीचं बेटर होतं का हे बेटर? आधीच बेटर होतं. बघ की तूच बघ एकदा, इथं बघ नीट कशी वाटते ती. रुचिता वाटू राहते का? अरे म्हणजे काय, आता तुला तर आल्याला फरक पण नाही कळला. अरे मला नाही कळलं म्हणजे असं कोणी. आता मी आलो आता सपोज गाईज बघा मी कसं वेगळा दिसतोय का, असं कसं सांगणार आहे मी? मग कळलं पाहिजे ना फरक, इतकं जर का महत्वाचं आहे त्याच्यात. फोन मध्ये बघून मी तुम्हाला विचारत होते काय फरक वाटतोय का. मी केस बघतोय, केस ओरिजिनल आहेत. पिंपल बघू राहिलं, पिंपल नाहीये जे 3 वर्ष मागे गेले. अरे पण हे कसं वाटतंय? आधीच बेटर वाटत होतं पण ते आता माहिती कधी असं वाटतं कोणतरी मारलं काहीतरी म्हणून केस काय होते. ते नीट शेप नाही दिला तर ते उद्या नीट शेप दिल तेव्हा होईल. मग हे नाही चांगलं वाटतंय. नाही मारल्यागत वाटते. तूच एकदा नीट बघ, झूम पण नाही म्हणा यार. पण मग ते जे लोक म्हणत होते मिशीवाली हा मग ते एक क्रूर पहचान होते सिंग, ना. दॅट वॉज. अजून रावण, शिनचॅन. अरे मग तो एक टॅग असतो रे कोणाला ओळखायचा. समजते का तुला? समजतंय? मग आता काय करू मी आता आता ह्याचं? काय नाही. आता इकडचे मला केस आले ना, मी देतो तुला लावून टाक इथं अशी मस्त वेगळी. जॉईन कर पण. मग आता हे परत जर का मला आले इथे केस तर नको काढू परत. नको काढू का? अरे मग तुला काढायचे म्हणले तर इथले आहेत ना काढायला आपल्याला. अरे यार गाईज, आय थिंक हे कोणालाच आवडत नाहीये. मग काय एवढे लोक रडत होती? का रडत होती? कशासाठी रडत होती? युनिब्रो डिसअपॉइंटेड. चलो गाईज, आता बघूयात की पप्पांचे काय रिॲक्शन आहेत. माझे आयब्रोज बघा. काय केलं मी? काय काढले मी? कपाळ बघा ना. काढलेच आहे बरोबर तू का? सगळे बोलत होते मी नाही चांगलं दिसत. चांगलं नाही दिसत. मग आधी का म्हणलं ते चांगलं दिसतंय? वा वा छान. मला काय माहिती तू काय करते? आहे बरोबर कशासाठी काढले तू येड्यावानी? नाही बरोबर वाटलं. नाही का? पण आता
दोन माणसासारखे झाले वेगळे वेगळे. आधीचे छान होते. काय जुळलेले? हो मग लोक बोलतात मला काय हे पण. बोलून लोकांच्या वरती काय आहे, लोकांच्या वरती काय असतं, आपल्यावरती असतं. मग आता ह्याचं काय करू मी? काहीच नाही काय, आता वाढवायचे परत. म्हणजे तुम्हाला तेच हवंय मग काय तेच चांगलं होतं ना. आणि मग लोक बोलतात त्याचं काय? लोक काय वाटेल ते बोलतात, चांगलं पण बोलतात आणि वाईट पण बोलतात. आपल्याला काय करायचं ते आपण ठरवायचं, लोकांच्याकडे कशाला बघायचं. पण आता मला आता नॉर्मल माणसांसारखे तुमच्यासारखे मम्मी सारखे दोन आयब्रो झाले की. पहिलं ते हे होतं ना, काय होतं हे होतं म्हणजे त्याच्यातच सौंदर्य होतं. बाई सौंदर्य साबून निरमा. नाही चांगलं वाटत आता. गाडी बोलचल ना. इथं गोष्ट त्याच्यासाठी एवढ्या साध्या गोष्टी कळत नाही का आपल्याला. एवढं का वाईट वाटलंय? हा काय ह जन्म कोण असते आपले, मग जन्म खुना आहेत की दुसरा पण. हे काय हातावर टिळ आहे. त्याला काय करायचं. ही माझी मम्मी ना भरवती सगळ्यांना. पप्पांच्या मनी ध्यानी पण नव्हते, मम्मीने भरवलंय. मला काय माहिती आता तुमच्या. मी मग कुठं तुम्ही बघत आधी का म्हटलं की सुंदर दिसतंय वा वा बसतो. छान. मला काय माहिती आता तू कशासाठी बोलायला लागल्यास. मला वाटलं काय मला बोलायला होती वाटतं. मला बघायला कुठे वेळ आहे, मला माझ्याकडे बघायला वेळ नाही. पण पोवया कशाच पाहिजेत, हो, पहिल्या होत्या तशाच पाहिजेत ना. त्या सगळ्यांना मिळत नाही नशिबाने. देवाने दिलेली देणगी असते. ते तुझ्या सौंदर्यात भर पाडतंय. सगळ्यांना कुठं कपडाव मिशी असते. असू दे ना, लोक म्हणतील गप बसतील. मिशी ही मिशी हे तुम्हाला बेटर नाही, अजून घाण फील करून देते. मिशी असती. काय लोक काही म्हणतील. लोकांच्या कपडावर येत नाही म्हणून त्यांना लाज वाटते. म्हणून ते तुला नाव ठेवतात. त्यांना आलं असतं म्हणजे मग त्यांनी म्हणले असते असं छान आहे. त्यांना देवाने तशी देणगीच दिलेली नाही, म्हणताना ती तशी बोलतात. हे छान आहे. तू गाव काढलं पण काय काढलं, चांगला होता सेड ब्रिज पुण्याचा. कपल पॉइंट. काय आता टाइम सोबत स्वतःला बदलावं लागतं. तुझं नेटवर्क कसं जॉईन आहे. आई तर म्हणजे चांगलं 5G वरनं 4G केलं. 2G वर आली ती. ए, पिंकी पोंगी. तुला मी कशीच आवडायचे का? म्हणजे मला मुळात काय 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 म्हणजे मला आवडायची का हा प्रश्न मला एक्सपेक्टेड नाही. आवडतेस हा प्रश्न. असं झालं. छातीत दुखत. स्मार्ट दिसतो मी आज. है? कोण असतं? माठ माठ अरे मी स्मार्ट आणि ही माठ माठ सायकल मार्ट. सिद्धेशने जोक मारा हसो हसो. हे टाकणार नाही मला माहिती हे आहे. टाकणार नाही Oh सगळं. my god. म्हणजे माझं पण रोस्टिंग चॅनल ओपन होणार आहे का? येस ह्याचं अकाउंटचं नाव आहे सिद्धेश. तुला भरभरून शिव्या द्या. नाही, त्याच्यामध्ये फक्त डान्सिंग कॉन्टेंट आहे कंटेंट आणि त्याच्यामध्ये मग कंटेंट कंटेंट बोल रहे पागल. ए तुम्ही दोघं पण गप्प बसा. काय बघ हे सोडा. तो मुद्दा नाहीये. नॉमा. मुद्दा आहे. नॉमा. अरे हे मुद्दा आहे माझ्या आयब्रोजचा. झालं ना, बसेल एवढं फुटेज. नाही चांगलं वाटतंय. मग तिची ओळख होती मला असं वाटतं. आणि माझं असं म्हणणं आहे की रुचिताने ते आयब्रोज ठेवायला पाहिजे होत्या. आणि ठीक आहे म्हणजे रुचिता celebrity झाली आहे, पण तरी ती तिची ओळख आहे असं मला वाटतं. कॅमेरा समोर आलं की प्रचाराला का सुरू करतो मला तेच कळत नाही. म्हणजे तू माझी मुलाखत घेतेयस हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माहिती मुलाखत. ए ए ए ए ए ए चला मित्रांनो, आता मी माझा ब्लॉग एंड करते. सो तोपर्यंत डू लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब आणि अजून ब्लॉग्स येणार आहेत. सो स्टे ट्यून्ड.